आजचा हा कार्यक्रम खरंच खूप छान झाला. झेनिथची HR कन्सल्टंट म्हणून मी त्यांचं काम बघते आहे आणि आज त्यांचा ॲन्युअल डे होता. आज आम्ही HR पॉलिसीज सुद्धा दाखवल्या. विकीने सुरुवातीपासूनच खूप छान ग्रीप घेतलं होतं आणि इव्हेंट हा असाच व्हायला पाहिजे. म्हणजे त्यांनी सुरुवातीपासूनच सगळ्यांना घेऊन आणि सगळ्यांना सामील करून हा कार्यक्रम केला, हे जास्त महत्वाचं. हा कार्यक्रम एक कार्यक्रम न वाटता एक फॅमिली गेट टुगेदर वाटत होतं. सगळे एम्प्लॉई सुद्धा खूप एन्जॉय करत होते आणि आम्ही म्हणजे मी माझ्यासारखे आणखी 2 जण कन्सल्टंट पण होते, पण त्यांनाही असं कधीही वाटलं नाही आता कार्यक्रम संपत आलेला आहे, पण असं जराही वाटलं नाही की आम्ही कोणतरी बाहेरचे आहोत आणि आम्ही ह्या कंपनीमध्ये आलेले आहोत, असं वाटलं नाही जराही. गेम्सचं सांगायला गेलं तर इनोव्हेटिव्ह गेम्स होते. तेच चमचागोटी किंवा म्हणजे खुर्ची, संगीत खुर्ची वगैरे असं नव्हतं. इनोव्हेटिव्ह गेम होते. सगळ्यांनी एन्जॉय केलं आणि सगळ्यांनी पार्टिसिपेट केलं. महत्वाचं म्हणजे सगळ्या एज ग्रुपसाठीचा हा गेम होता आणि हे खेळताना बोलताना पण खूप छान मजा आली. त्याचा फ्लो कार्यक्रमाचा एकंदर जो आखला होता आणि विकीने ज्या प्रकारे तो एन्थुसियाझम राखून ठेवून तो फ्लो जो मॅनेज केला होता तो अतिशय वाखाणण्याजोगा होता. बरेचसे काही एम्प्लॉई स्वतःचं जेव्हा त्यांना सर्टिफिकेट्स मिळाले तेव्हा ते सद्गतीत पण झाले होते काही जण. म्हणजे खूपच छान एक प्लॉट व्यवस्थित इव्हेंटचा कसा मांडावा हे इव्हेंचर्सने आम्हाला आज खरोखर दाखवून दिलं आणि मी जिथे कुठे जाईन तेव्हा नक्कीच इव्हेंचर्सचं नाव सांगेन, कारण ज्या तऱ्हेने आम्हाला आज मजा आली पूर्ण हा कार्यक्रम घेत बघताना. त्यासाठी अनेक कॉंग्रॅच्युलेशन्स आणि असेच अनेक कार्यक्रम तुम्ही करावेत. थँक्स टू विकी की हा कार्यक्रम सक्सेस केल्याबद्दल झेनिथच्या वतीने मी थँक्स सांगते आहे आणि खूप छान, खूप मजा आली. थँक्यू.